that the whole process of knowledge starts with a question. मनाला प्रश्न पडणे हा अभ्यासाच्या मेथोडॉलॉजीचा, स्वाध्याय मेथोडॉलॉजीचा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की मनाला प्रश्न पडणे. हे असं का, विषयाचा अभ्यास करत असताना मनाला तो प्रश्न पडणे. अगदी आता आपण गेली 5 वर्ष 5 झाली पूर्ण दिल्लीमध्ये UPSCचे इंटरव्ह्यू घेतो. पुण्यात तर घ्यायचोच आणि MPSC, आणि भारताला कळतं की ह्यांचे आर अमंग द बेस्ट. यावर्षी मेन्सला सुद्धा तसंच चित्र आहे की भारतभरातनं मेन्सच्या तयारीला जर आपल्याकडे चांगला रिस्पॉन्स आहे. तर दिल्लीमध्ये समजा एखादा तरुण मुलगा मुलगी BIT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ठीक आहे, सहज मी विचारतो, सहज की इंटरव्ह्यू चालू झाला, आता याला UPSCच्या इंटरव्ह्यूत काय प्रश्न येतील? ओके, तर आहे की व्हॉट इज द युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ इन्फॉर्मेशन, माहितीचं एकक युनिट काय आहे? काही वेळा माझा अनुभव कशी बघतच बसले असतात नुसते की हे असं काहीतरी काय 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 असतं त्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांमध्ये की हे काय विचारतात ह्याच्यातले. माझा BIT आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्याच्यात पण अरे तुझ्या विषयाचं बेसिक आहे. मी प्रश्न विचारताना सुद्धा विचार करा तुम्ही की व्हॉट इज द युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ इन्फॉर्मेशन. खरं उत्तर आहे बिट. बिट, आणि ती जी ऑर्गनाईज केली जाते इन्फॉर्मेशन 0 आणि 1 मध्ये, तर बिट. समजा कोणी दिलं बिट, ठीक आहे, तर देन व्हॉट इज बाईट, BYT, बिट इज BIT, मग बाईट 8. ओके, व्हाय 8 हे जर विचारलं की व्हाय 8 का, 8 बिटचा एक बाईट का? हां, नाही आहेत, अनेक BITला सांगतात, इथपर्यंत त्यांना नाही सांगतायत 8 बिटचा एक बाईट का. आणि मग पुढचं त्याचं गणित आहे, मग किलोबाईट, मेगाबाईट, गिगाबाईट, टेट्राबाईट, आता पोचलं कुठल्या कुठेपर्यंत ते अशातले. पण तुला बेसिकच तुला कळलं पाहिजे की 0 आणि 1 या पोझिशन्स आणि त्याच्या पॉसिबल 2 क्यूब आहेत. 2 क्यूब म्हणून ते 8 आहे, म्हणून 8 बिटचा एक बाईट होतो. म्हणजे विषयाच्या मुळात जाता येण्याची क्षमता. एखाद्याचं BE मेकॅनिकल आहे, आपल्या अनिकेतचं होतं देशात ऑल इंडिया रँक 29 येताना. पण माझ्यासमोर जर आलं समजा BE मेक, तर मी आधी तर सांगतो मला तू व्याख्याच सांग, मेकॅनिक्सची व्याख्या सांग, डिफाईन मेकॅनिक्स. हां, 10तले 6 जण तरी असे नुसते बघत बस की आमचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, मेकॅनिक्स हे प्युअर सायन्स आहे. मला कमी मार्क मिळाले असते तर केलं असतं BSc मी नुसतंच फिजिक्समध्ये, त्यावेळी फार तर विचारायचं तुम्ही. पण डिफाईन मेकॅनिक्स ॲक्च्युली एक पण पूर्ण ओळ नाही, अर्धी ओळ आहे. दॅट मेकॅनिक्स इज स्टडी ऑफ बॉडी इन मोशन. संपला विषय, संपला विषय. पण व्याख्या की करेक्ट कळणे मला त्याच्या MPSCचे समजा इंटरव्ह्यू होताना त्यात मराठी हा अनिवार्य विषय पण आहे. आणि मला आज जरा आनंद आहे की यावर्षी आपल्याकडे असे 2-3 मुलं मुली आहेत की ठरवून आवडतं म्हणून मराठीतच ते डिग्री पण घेत आहेत, म्हणजे BA MA जे काही आनंद आहे बरं का, चांगली गोष्ट आहे. हां, कधी भेट झाली आमची तर गप्पांमध्ये किंवा मग मी विचारणार किंवा समजा मराठी, तर माझा मुळी मराठी कोणाचा असला माझा पहिला प्रश्न असतो मला भावे प्रयोग म्हणजे काय सांग. की व्याकरणामध्ये एक कर्तरी प्रयोग असतो, एक कर्मणी प्रयोग असतो आणि एक तिसरा भावे प्रयोग. दुर्दैवाची गोष्ट आहे की भल्या भल्या शिक्षकांच्या पण दांड्या उडतात त्याला की भावे प्रयोग, आणि तू मला एखादं वाक्य भावे प्रयोगमध्ये करून दाखव. सगळा मिळून आपला की आपल्या अभ्यासाच्या विषयातल्या अरे मनात प्रश्न तर पडणे, की हे पडले तर विषय तर खोलात जाणार ना, तू तुझं जे आकलन अंडरस्टँडिंग पक्का होणार की तुझ्या मनाला प्रश्न तर पडला. पिरियडिक टेबल असतंय, त्यामध्ये एलिमेंट्स मांडलेले आहेत. पिरियडिक टेबलला 8 कॉलम असतात, ठीक आहे, 8च का? एवढं नाही आहे. त्यातला जो 8वा आणि मग असा उभा, ओके, त्याला सगळ्याला नोबल गॅस असं नाव आहे. त्याला का म्हणायचं नोबल गॅस? आणि ते बरोबर त्या 8व्यातच का असतात? सगळ्याची वैज्ञानिक कारणं आहेत बरं का, पण मुळात प्रश्न तर पडला पाहिजे की मला खोलात जाऊन हा मला विषय मुळातनं कळला पाहिजे तर मी सांगू शकणार आहे. केमिस्ट्री समजा कोणी माझ्यासमोर आला, हे UPSC MPSC पण आहे बरं का हे सगळ्यातले. आता प्रयोगशाळेमध्ये टायट्रेशन नावाचा एक एक्सपेरिमेंट असतो, तो केमिस्ट्रीमध्ये कंपल्सरीच आहे. तो कुठलाही तुम्हाला ग्रॅज्युएशनला जरी केमिस्ट्री असलं तरी तो टायट्रेशन नावाचा एक्सपेरिमेंट नॉर्मली प्रयोगशाळेमध्ये नळीमध्ये पाणी भरलेलं, हां, पण त्याचं मेजरमेंट घ्यायचं असतं की ते पाणी नेमकं किती आहे. आणि मग नीट पाहिलं तर लेव्हल्स 2 दिसतात ॲक्च्युली. केमिस्ट्रीमध्ये त्याला नावं पण आहेत, अप्पर मेनेस लेवल आणि लोअर मेनेस लेवल.
तर मग या नळीमध्ये करेक्ट पाणी किती आहे ह्याचं जे मेजरमेंट घ्यायचं आहे तर पाहायची ती अपर मेनेस लेवल का लोअर मेनेस लेवल. गुड. मला हे जरा एवढे तरी आवाज कानावर येत आहेत म्हणजे चाणक्याचं तरी जरा बाबा नीट चाललेलं दिसतंय. ही पाहायची असते लोअर मेनेस लेवल. ओके. सो द क्वेश्चन इज वाय लोअर मेनेस लेवल अँड वाय नॉट अप्पर मेनेस लेवल. आणखीन द क्वेश्चन इज दोन का दिसतात, दोन का मुळामध्ये दोन लेवल्स का दिसतात. हां, याचं उत्तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, सरफेस टेन्शन, बॉयन्सी या केमिस्ट्रीतल्या कन्सेप्ट्स आहेत. ॲक्च्युली बेसिक आहेत बरं का, पण त्या माहिती असल्या तर केमिस्ट्री विषय कळला असा त्याचा अर्थ होणार आणि तर मी सांगू शकणार. आणि मग पाण्याची पाहायची असते लोअर मेनेस लेवल. ठीक आहे. त्याच्या जागी मर्क्युरी ठेवला तर आता अपर मेनेस लेवल का रे बाबा. तर हे सगळं म्हणजे विषयाच्या मुळात जाऊन आणि मला तो विषय कळला पाहिजे तर त्याचा अर्थ की प्रश्न पडावे लागतात. इनफॅक्ट मी इथपर्यंतचं सूत्र सांगतोय तुम्हाला दॅट द होल प्रोसेस ऑफ नॉलेज स्टार्ट्स विथ अ क्वेश्चन. जोपर्यंत मनाला प्रश्न पडत नाही तोवर मन म्हणजे पालथं भांड, की तुम्ही त्या भांड्यावर वरनं कितीही ज्ञानाचं पाणी किंवा तीर्थ होता ते भांड नाही भरणार आहे. भांड भरायला ते ओपन व्हावं लागतं की मनाला प्रश्न तर पडलाय पहिला. न्यूटनवरनं मी कितीही जोक करतो तरी वस्तुस्थिती आहे की ते सफरचंदाचं फळ खाली का पडलं वर का नाही याचा प्रश्न तरी पडला त्याला. त्यातून आधुनिक फिजिक्सचा पण विचार आहे आणि मग विज्ञानाला कळलंय की फळ ज्यामुळे खाली पडतं त्याचमुळे सूर्याभोवतीचे सगळे ग्रह आपापल्या कक्षेमध्ये फिरतात पण. आणि पुढे हेही कळलं की त्याच फोर्समुळे अणू ॲटॉम सब ॲटॉमिक पार्टिकल सुद्धा जे प्रोटॉन भोवती इलेक्ट्रॉन फिरतो तो वन ऑफ द रिझन्स तेच आहे. पण म्हणजे मनाला आधी प्रश्न पडला. आधुनिक जो सगळा ज्ञानाचा प्रवास युरोपमध्ये चालू होतो त्यातला एक पहिला फार थोर विचारवंत आणि शास्त्रज्ञ मानला जातो देकार्त. उच्चार आहे देकार्त, इंग्लिश स्पेलिंग होताना DESCARTES वगैरे होतं. त्याच्या तत्वज्ञानालाच नाव आहे डाऊटिझम. डाऊटिझम कारण तो म्हणतो की अनलेस यू हॅव अ डाऊट दॅट इज अ क्वेश्चन, अनलेस यू स्टार्ट क्वेश्चनिंग, अनलेस यू स्टार्ट चॅलेंजिंग द प्रोसेस ऑफ नॉलेज डझंट बिगिन. ते मलाही कळलेलं आहे, ते मला कळलेलंच सांगतोय मी, नुसता देकार्तही सांगतच नाही आहे तुम्हाला. द होल प्रोसेस ऑफ नॉलेज स्टार्ट्स विथ अ क्वेश्चन. आणि डेकार्टनी की प्रश्न पडतोय मग त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी पुढची सगळी प्रगती आहे. मग हा फक्त डेकार्ट आहे असं नाही आहे. कधी जर अगदी UPSC MPSCतल्या GS मधल्या सिलेबसचा भाग म्हणून आर्ट अँड कल्चरचा अभ्यास करायला गेलात आणि खोलात गेलात त्याच्यात वरवरचं नाही तर तुम्हाला दिसेल की प्राचीन काळापासून अख्खी भारतीय ज्ञान परंपरा सुद्धा प्रश्नांनीच चालू होते. हजारो वर्षांची ज्ञान परंपरा. शिष्यानी गुरुला प्रश्न विचारल्याशिवाय भारतीय गुरु बोलत नाही. आधी शिष्याला प्रश्न पडावा लागतो आणि चांगल्या शिष्याला तर गुरुनी न बोलता पण कळत असतं गुरु काय सांगतोय ते. शंकराचार्यांनी दिलेली एक छान ओळ आहे, गुरोस्तु मौनम व्याख्यानम अशी ओळ आहे की माझ्या गुरुचं मौन सुद्धा एखाद्या व्याख्यानासारखं ओघवतं किंवा इलोक्वंट आहे आणि तो काय बोलतोय न बोलता हेही कळणे. पण तुम्ही पहा की प्राचीन भारतातले सर्व ग्रंथ प्रश्नांनी चालू होतात आणि बहुसंख्य ग्रंथांमध्ये तर पहिलं विधान अथातो XYZ जिज्ञासा. म्हणजे शिष्याला कुठल्या तरी गोष्टीची जिज्ञासा की गुरुदेव मला या क्षेत्रातलं ज्ञान पाहिजे तर ते अथातो काम जिज्ञासाही असेल म्हणजे वात्स्यायनाने लिहिलेले कामसूत्र. पण आधी मनाला प्रश्न आहे की मला ती समजावून सांगा. मग ती अथातो काम जिज्ञासा पासून ते अथातो ब्रह्म जिज्ञासा म्हणजे व्यासमुनींनी संकलित केली अशी जी एक आपली पारंपरिक श्रद्धा आहे ती आहे ब्रह्मसूत्र. म्हणजे वेदातला सगळा विचार काही निवडक सूत्रांच्या मध्ये समजावून सांगितलं आहे पण त्यातलं पहिलं प्रश्नच विचारतोय अथातो ब्रह्म जिज्ञासा की आता ही ब्रह्म काय आहे मला जाणून घेण्याची. आणि हे काम आणि ब्रह्मपुरतं नाही आहे. कितीतरी ग्रंथांची सुरुवात तुम्हाला दिसेल की कैलास मानसावर विहार करीत असताना पार्वतीने शंकरास विचारले. इथे ग्रंथाची सुरुवात होते. आणि मला ज्या गोष्टीचा आनंद वाटतो तोही फार महत्त्वाचा मुद्दा आहे की दरवेळी विचारणारी पार्वती आहे
आणि शंकराचं काम फक्त उत्तर देण्याचं असं नाही आहे, अनेक वेळा प्रश्न शंकर विचारतोय आणि उत्तर पार्वती देते. मला म्हणायचं की माणसा माणसातली समता जी मूळच्या भारतीय परंपरेत आहे तिचं पण घडणारं दर्शन आहे की कितीतरी वेळा तो ऋषी आपल्या पत्नीला विचारतोय की आता तू मला हे समजावून सांग. आणि ते म्हणजे पोळी कशी करू वाला प्रश्न नाही आहे, तो केवळ तो पत्नीला सुद्धा विचारताना हे जीवनाचं मूळचं सत्य आणि ब्रह्म काय आहे, सत्य काय आहे, तुला कसं ते कळलं आणि मी कसं ते जाणून घेऊ हे मला समजावून सांग. आणि बरोबरीच्या नात्याने त्या चर्चा पण आहेत. प्रोसेस ऑफ नॉलेज बिगिन्स विथ अ क्वेश्चन.